नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल अद्विक मॅजिक यावरती. तुम्ही भरभरून प्रेम दिलं, तुम्ही 2000 सबस्क्राईब पूर्ण केले, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मित्रांनो, आपल्या करण्याविषयी खूप काही लोकांच्या मनात शंका होत्या. त्या शंकांचं निरसन म्हणून आपणही आपली सिरीज सुरू केलेली आहे. अगदी शब्दाने शब्द, अगदी कर्णाचे क्षण आणि क्षण, तो जगलेला प्रत्येक क्षण आपण त्याच्यातून ऐकणार आहोत. तर मित्रांनो, कर्णाच्या दानशूरत्वाला तोडच नाही, हे खरं आहे. मृत्युंजय एवढी अमाप लोकप्रियता कुठल्याही मराठी कादंबरीकाराला पहिल्याच कादंबरीला लाभलेली नाहीये, पण ती आपल्या शिवाजी सावंत या लेखांना लाभलेली आहे. मित्रांनो, तरी अनिवार्य नीतीचं घरघर फिरणं, महान संयमानं सहन करीत जगायचं असतं, हे कर्णाचं सांगणं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, अतिशय महत्वाची ओळ मी बोलतोय ती म्हणजे काय? अनिवार्य नीतीचं घरघर फिरणं, महान संयमानं सहन करीत जगायचं असतं, हे कर्णाचं सांगणं आहे. कृष्णाप्रमाणेच कर्ण पौरुष चैतन्याचे आणि वर्णनिर्भयतेचे समर्थ आविष्करण आहे. जो कोणी जीवन संघर्षात पिचला आहे, त्याला संघर्षात आणि पिचण्यात सुद्धा पुरुषार्थी आणि शक्तिशाली जीवन हे सामावले आहे. हा कर्णाचा तेजस्वी संदेश आहे आणि पांडवांच्या विजयाचे डांगोरे फिके पाडणारा हा संदेश आहे. मौनाच्या विलक्षण रूपांत, या मौनाच्या जोरावर मृत्यूच्या महादौरात सुद्धा जीवनाचा धुंद विजय कर्णाने अनुभवला. म्हणूनच त्याचे या भावकथेचे नावही आहे मृत्युंजय हेच. चला मित्रांनो, ही मृत्युंजयची कहाणी आपण सुरू करणार आहोत. तर तुम्ही शांततेने ऐका आणि आत्मसात करा आणि प्रेरणा घेऊन कर्णासारखं आपलं अस्तित्व निर्माण करा. तर चला ऐकूया कर्णाची कहाणी. मित्रांनो, प्रत्येक वेळी महाभारतामध्ये अगदी महाभारत उलटून कित्येक वर्ष होऊन गेली, म्हणजे लाखो हजार वर्ष होऊन गेली, परंतु कर्णाविषयीची उत्सुकता आहे ती कुठेही तसूभरही कमी झालेली नाही. कारण का? तो खरा होता. त्याला एक शब्द खूप आवडायचा आणि तो म्हणजे परिवर्तन. ह्या आयुष्यात जर कधी कोणी परिवर्तनाची व्याख्या केली असेल तर ती त्यानंच फक्त. कारण त्यानं अख्ख्या आयुष्यभर प्रयत्न केला परिवर्तन करण्यासाठी, पण सक्सेसफुल खूप कमी झाला तो. कारण लोकांनी त्याला होणं दिलं नाही, परिवर्तन होणं दिलं नाही. अजूनही पण लोकांमध्ये कास्ट, जातपात यावरून भांडणही होतात आणि काही कमी म्हणजे काय म्हणतात, बोलतात की अतिशय कमकुवत विचारांची माणसं असा विचार करतात आणि आपल्या समाजातील जो उपेक्षित भाग आहे तो उपेक्षित राहतो. त्याला बऱ्यापैकी नंतर पुढे जाऊन गौतम बुद्ध, आंबेडकरांनी चांगल्यापैकी प्रतिसाद देऊन आणि त्यांनी त्यातून बाहेर काढण्याचा खूप छान प्रयत्न केला. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वात यशस्वी ठरले. त्यांचे विचार त्यांनी बदलवलं. त्यांनी खऱ्या अर्थानं ह्या नवीन जगाला बदलवण्याचं सामर्थ्य दाखवलं आणि ते करून दाखवलं. त्यांनी सक्सेसफुल ठरले. बाकी ज्यांचे प्रयत्नच राहिले फक्त. कारण समाजाची जी डोळा झापडं होती ती कधी उघडलीच नाही. ही झापडं उघडण्याचं काम फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच केलं आणि त्यांच्यामुळं त्यांचे परिणाम अगदी आज पाहायला मिळतात आपल्याला. आता थोडं हळूहळू या गोष्टी कमीच होतील आणि मग सर्व एक समान वाटतील, सर्व माणूस म्हणून पाहतील, अशी मी अपेक्षा करतो. तर आपण कर्णाची स्टोरी तुम्हाला अतिशय प्रेरणादायी ठरेल. कारण कर्णही त्याच याच्यातला आहे. त्यालाही असंच उपेक्षित ठरवलं गेलेलं, त्याच्यात क्वालिटी होती, सर्व काही होतं. अगदी आज स्पर्धा होती. आज अर्जुनाचाच जल्लोष होत होता. अर्जुन कुंतीपुत्र हेच शब्द ऐकायला मिळते. पण कर्णाला काय वाटतं हे कधीच कोणाला कळलं नव्हतं. पण कर्णाची इच्छा होती की मी करू शकतो ना. अरे ही स्पर्धा मी जर आलो तर या स्पर्धेमध्ये हा कर्ण एकमेव ठरणार आहे, एक श्रेष्ठ ठरणार आहे. तुम्ही मलाही चान्स द्याल का, असा मला त्याचा प्रश्न पडला. मित्रांनो, पाहूया. चला तर कहाणीला सुरुवात करूया. काय वाटतं कर्णाला? सर्व अर्जुनाचा जल्लोष करतायत, अर्जुन करतायत आणि गुरु द्रोणही अर्जुनाचाच पुढे करतोय. तर का करतोय हे? चला पाहूया कहाणीमध्ये. तर मित्रांनो, एक वेळ आकाशात पाहून त्यांच्या वयाचा मान राखण्यासाठी वाकून त्यांना नमस्कार करून ताठ मानेनं मी म्हणालो, कर्ण. दोन्ही हात उंचावून नगरजनांना उद्देशून गोल फिरून मोठ्यानं ओरडून सांगितलं, सामर्थ्याची पूजा करणाऱ्या या हस्तिनापुरातल्या न्यायप्रिय नगरवासियांनो, मी कर्ण आहे. कर्ण स्वतः बोलतोय. या राजकुमार अर्जुनानं आता इथं केलेले सर्व पराक्रम करण्यास तयार आहे. तुम्ही मला संधी द्याल काय? त्यानं प्रश्न केलाय सगळ्या नगरवासियांना, तुम्ही मला संधी द्याल काय? आखाड्यातले सगळे नगरजन एकदम उठून उभे राहिले. सगळेजण हात उंचावीत उत्तरे उडवीत आरोळ्या मारू लागले. त्याला संधी द्या. नगरजन तर बोलणार यार, ते बोलले द्या. राजकुमार अर्जुन निर्विवाद अजिंक्य ठरू द्या. आरोळ्या ऐकून महाराज दृष्टास उभे राहिले. त्यांनी शेजारी बसलेल्या पितामह भीष्मांना काहीतरी विचारलं. हातातील राजदंड त्यांनी उंचावत सगळं पटांगण शांत आलं. धनगंभीर आवाजात महाराज मोठ्याने म्हणाले,
या सामर्थ्याची कसोटी लावणारा आखाडा आहे. इथं हस्तिनापुरातील कुठलाही वीर आपलं सामर्थ्य प्रकट करू शकतो. गुरुदेव, त्या धाडसी तरुणाला संधी द्या. चहूबाजूने टाळ्या आणि घोषणा यांनी त्या भाषणाला उत्स्फूर्त स्वागत झालं. सगळा आखाडा उतरणाऱ्या दुधासारखा क्षणाक्षणाला अत्यंत कुसुतीनं फुगू लागला. उठलेले प्रेक्षक पुन्हा मान ठोकून खाली बसले. गुरुदेव, द्रोण, कृपाचार्य आणि अर्जुन चौथऱ्यापासून दूर जाऊन उभे राहिले. मी राजकुलातील लोकांच्याकडे एकदा पाहिलं. तिथं विदूर, महाराज धृतराष्ट्र, पितामह भीष्म, शकुनी मामा, अमात्य ऋषवर्मा आणि आमंत्रित राजे बसले होते. त्यांच्या पायथ्याशी सगळे राजकुमार बसले होते. त्यात दुर्योधन, दुःशासन, दुर्मुख, दुष्कर, विकर्ण, भीम, नकुल, सहदेव आणि युधिष्ठिर सर्व होते. सर्व राजपुत्रांच्या बरोबर मध्ये अश्वत्थामा बसला होता. त्या सगळ्यांपैकी केवळ चौघांची मुख आनंदाने उजळून गेली होती. त्यात महाराज धृतराष्ट्र, ज्येष्ठ कौरव दुर्योधन, दुःशासन आणि माझा मित्र अश्वत्थामा होता. अश्वत्थामा हात उंचावला. मी त्याच्या प्रेमाचा देशून मुखपणे स्वीकार केला. त्या तसल्या आणीबाणीच्या वेळी माझ्या मनात एक विचार चमकून गेला. या गुरुद्रोणांचा हा अश्वत्थामा पुत्र आहे. या दोघांत किती अंतर आहे. एक निव्वळ शंख खळखळणारा झरा, तर दुसरा सदैव घनगंभीर वाटणारा महासागर, खारट आणि अंत लागणारा, बाहेरून येणारं पाणी आपल्या अंतरात सामावून घ्यायला तयार नसलेला. मी राजश्रियांच्या डेऱ्यांकडे बघितलं, पण तिथं काही दिसत नव्हतं. केवळ एक पडदा होता, तलम वाटणारा झिरमिरीत पण पडदा. पुढे टिकून मी चौथऱ्यावरूनच पितामह भीष्म आणि महाराज धृतराष्ट्र यांना वंदन केलं. त्या झिरमिरीत पडद्यालाही वंदन केलं. आता एकमेकांचा श्वास ऐकू येईल अशी शांतता पसरली. ज्या क्षणासाठी हा कर्ण 6 वर्ष तळमत होता, त्या क्षणासाठी त्यानं रात्रीचा दिवस केला होता, त्या क्षणाची वाट पाहताना त्याच्या धीराचे सर्व बांध फुटले होते. तो हा क्षण उपेक्षांच्या एका भक्कम प्रहाराबरोबर त्यांच्या हातांतील खड्ग दूर दूर उडून पडली. हात खांद्यातून उखडल्याप्रमाणे ते खांदे चोळत आखाड्याबाहेर निघून गेले. नंतर भाल्याच्या आखाड्यात आलो. 5 वेगवेगळे भाले एकाच हातात घेऊन दुसऱ्या हात धावत येऊन समोरच्या 5 लक्षांत ते मी एकाच वेळी अचूकपणे मारले. परत धावत येऊन 5 भाले पूर्वीच्या घुसलेल्या भाल्यांच्या लाकडी शेपटांत मारले. भाल्यांची फेक आणि भाल्यांची चवड तयार होऊ लागली. राजश्रियांच्या डेऱ्यासमोर असलेल्या मल्ल्यांच्या आखाड्यात आलो. त्या आखाड्यात 3 प्रतिस्पर्धी उभे होते, पण ते तिघेही मला मातीच्या ठिकाणासारखे वाटले. अंगावरचं पांघरलेलं तांबडं वस्त्र मी दूर फेकतात त्यातल्या 2 ढिगांनी माझं पिकलेल्या लिंबासारखं पिवळं चमक शरीर पाहून न खेळतात हात वर करून आपला पराभव मान्य केला. एकानं मात्र सरळ मला द्वंद्वासाठी आव्हान दिलं. द्वंद्व, विजय किंवा मरण. तो माझ्या अंगावर दात ओठ खात धावून आला, पण क्षणात माझा भाऊकंटक डाव त्याच्या गळ्याभोवती पडला. हातपाय झाडत तो तडफडून महाराजांकडे जीवदान मागू लागला. राजश्रियांच्या डेऱ्याचा पडदा उगाच क्षणभर थरथरला. महाराजांनी राजदंड उचलला, त्याला जीवदान दिलं. शेवटी धनुधनाचा वेश सोडून मी त्या मधल्या चौथऱ्याकडे चालू लागलो. माझ्या अंगावर पिवळं वस्त्र होतं, खांद्यावर निळं उत्तरही होतं. ते मी पाऊल टाकीत मी चौथऱ्याच्या पायदंड्या चढू लागलो. साळेंद्राच्या शरीरातून शेकडो टोकदार नलिका एकाच वेळी बाहेर सुटतात, तसं अनेक बाण माझ्या धनुष्यातून वेगाने सुटू लागले. वारुळात नाग घुसतात तसे ते लक्षात घुसू लागले. एक जिज्ञ बाण मी सोडला. मधले असंख्य अडथळे चुकून तो वाकड तिकडा होत समोरच्या लक्षात अचूक घुसला. आकाशात फेकलेल्या फळांचे माझ्या बाणांनी असंख्य तुकडे होऊ लागले. इतके बारीक तुकडे किंवा जाताना फळे दिसे, पण खाली मात्र बारीक चूर्ण पडू लागलं. आता शेवटचा हात मला करवायचा होता आवाजाचा लक्षभेद. केवळ आवाज ऐकून लक्ष टिपायचं, हा महत्वाचा लक्षभेद होता. सगळं वातावरण शांत होतं. लक्षभेदापूर्वी माझे डोळे वस्त्रानं बांधले गेले. एक सूचीबाण हातात घेऊन मी तो ओठाला लावला. मला आता गुरूंचं स्मरण करावं असं सुद्धा वाटलं नाही, कारण मी कोण होतो ते मलाच माहीत नव्हतं. प्रकाशाच्या किरणाला गुरु कोण आणि आश्वादाला कसला. ते कुत्र माझ्या मागं बांधण्यात आलं. ते भुंकाव म्हणून एक सेवक त्याला तीक्ष्ण भाल्याच्या पाद्यानं दुरून टोचणार होता, पण टोचणारा कुत्र भाला यांपैकी काहीच विचारात घ्यायचं नाही. आता फक्त आवाजाचा लक्षभेद. पुढून कानावर आदळणाऱ्या ध्वनी लहरीवर मन केंद्रित. माझ्या सर्वांगाचे कान झाले. सावधानतेचा संकेत मला मिळाला. माझ्या कानांची डोळे आवाजांचं लक्ष शोधू लागले. आता कानावर पडेल तो आवाजाचा पहिलाच स्पंद झटक्यात टिपायचा होता. सगळीकडे स्मशान शांतता पसरली. श्वास सुद्धा रोखले होते. एकमेकांच्या हृदयांची धडपड ऐकू यावी अशीच निश्चल शांतता होती. आवाजाचा एक मंजूळ स्वर माझ्या कानावर आदळला. बाण धनुष्यातून सुटला आणि तोच कुत्र्याचं भुंकणं ऐकू आलं. सगळं एका क्षणात होऊन गेलं. बाण धनुष्यातून सुटला होता. मी डोळ्यावरचा आसरा अधीरपणे बाजूला सारून कुत्र्याकडे पाहिलं. ते अजूनही भुंकत होतं. तो बाण कुत्रे तोंडात बसला नव्हता. माझा लक्षवेध चुकला होता. जीवन गरगरलं होतं. अंगातील तो हृदयाचा झोत कुठेतरी निघून गेला. मला एकदम थकल्यासारखं वाटू लागलं. ग्लानी येऊ लागली. सगळीकडे घोषणांचा पाऊस पडू लागला. पांडुपुत्र अर्जुनाचा विजय असो, गुरुद्रोणांचा विजय असो, मरोमत करणाऱ्या लक्ष ओटांतून स्फुरलेल्या लक्ष घोषणा. असं कसं झालं? आवाजाचा लक्षभेद चुकला कसा? तो मंजूळ आवाज कसला? कुत्र्यानं आपला स्वर बदलला काय? मग मी माझा बाण कुठे गेला? असंख्य प्रश्नांचा विजा माझ्या मनाच्या कोंदटलेल्या आकाशात चमकू लागल्या.
पायांखालचा चौथरा सरकतो आहे असं वाटू लागलं. मी कुठं होतो, पृथ्वीवर, स्वर्गात की नरकात? पांडुपुत्र अर्जुनाचा जय जयकार करणारी ती नरकातील भुतावळ आहे की काय? सगळा आखाडा माझ्यावरती गोलगोल गरडू लागला. मस्तक मांडीत खुपसत पटकन खालीच बसलो. माझ्या पायात ती नीलकमलांची माळा होती, मानाची माला. तिचे 1000 तुकडे करून ते स्वयर फेकू लागून मी ती उचलली. इतक्यात गुरुद्रोण आणि अर्जुन चौथरा आले. कसतरी उठून उभा राहिलो. माझ्या हातातील मला त्या गुरुद्रोणांनी आपल्या हातात घेतली. अर्जुनाचं अभिनंदन करण्यासाठी भीम, युधिष्ठिर सगळे चौथऱ्यावर ओढत होते. कर्ण योद्ध्यांच्या राज्यातील भिकारी ठरला. कर्ण समर्थांच्या जगातील कीटक ठरला, कारण त्याच्याजवळ आवाजा लक्षभेद नाही. जगातील थरारून सोडणार तो अचूक बाण त्याच्याजवळ नाही. हा बाण ज्याच्याजवळ त्यालाच जगात किंमत. जगे सामर्थ्याची पूजा करतं, ते सामर्थ्याचं पाय धुतं. जगात मानानं मिरवायचं असेल तर हा आवाजाचा लक्षभेद शिकायलाच पाहिजे. जिथं असेल तिथे जाऊन त्यानं ती विद्या घेतली पाहिजे, तर त्याला जग मानेल. अन्यथा तो उपेक्षितच राहील, वंचित राहील. मी चौथऱ्यावरनं तोंडघशी उडी मारली तशी माझ्या कपाळ फुटलं नसतं. माझं मन असहायपणा अंगरदान करू लागलं. काय करू? चौथऱ्यावरनं खाली सरळ तोंडावर उडी मारावी आणि कपाळ मोक्ष करून घ्यावा असं मला क्षण पुन्हा वाटू लागलं. पण वास्तवता ती क्रूर असते. कधी कधी ती माणसाला सरळ मोर्चू देत नाही, कारण माझं शरीर अभेद्य होतं. त्या धुंद मानवांच्या राज्यात त्या कर्णाला आता कोण सावरणार? एकटं त्याचा भाऊ क्षोण. माझे डोळे गरगरत शोधू लागले. महाद्वारापाशी उभा राहून तो अक्षरशः उत्तरेने आपले डोळे पुसत होता. त्याच्या भावाचा या जोघांना मर्मवेदी बराबर त्याच्या भावनाप्रधान हृदयाचे स्वतःच्या तुकडे करत होता. त्याची समजूत घातली पाहिजे. मी सावरून चौथऱ्याच्या पायदंड्या उतरू लागलो. गुरुद्रोणांनी नीलकमलांची माला अर्जुनाला गळ्यात घालण्यासाठी हात उंचावला. सगळीकडे एकच जल्लोष झाला. पांडुपुत्र अर्जुनाचा विजय असो, गुरुद्रोणांचा विजय असो. इतक्यात मारा धृष्टाच्या हातातील राजदंड आपल्या हातात घेऊन तो आकाशात उंचावीत. पितामह भीष्म थरथऱ्या स्वरात मोठ्याने ओरडले, थांबा! पण त्या गदारोळात त्यांचा आवाज कोणालाही स्पष्टपणे ऐकू गेला नाही. गुरुद्रोणांनी नीलकमलांची माला अर्जुनाच्या गळ्यात घातली. टाळ्यांचा प्रचंड गडगडाट झाला. एक एक जण चौथरा उतरू लागला. मी जिवंत आहे की मृत हे मलाच नीट कळेना. मला संभ्रम माझ्याही दाटला होता. पितामह भीष्म थरथरत कापत होते. त्यांच्या हातातील गुरुकुळाचा सोन्याचा राजदंड रंगू लागला. हातातील राजदंड उंचलून एकसारखे हात हलवीत नगरजनांना संकेत करू लागले. राजकुमार अर्जुनाने ते पाहिलं. त्यानं हात उंच करून सर्वांना थांबण्याचा निग्रहाचा संकेत करताच सगळा आखाडा शांत आला. पितामह भीष्मांचा कंपित पण कणिमय धारदार आवाज शांतता चिरून लागला. गुरुद्रोण आणि हस्तिनापुरातल्या नगरवासियांनो, मी गंगापुत्र ज्येष्ठ कौरव भीष्म सांगतो आहे, अर्जुन आजचा समजून नाही. हे शब्द ऐकल्यावर सर्व शांतता. सगळ्यांची हृदय पुन्हा धडकू लागली. सगळ्या आखाड्यावर कुतूहलाचं किचकट जाळं पसरलं. नगरजन कुजबुजू लागले. कोणतरी मोठ्यानं ओरडलं, मग पितामह कोण आहे? सर्वश्रेष्ठ धनुर्धर तुम्हीच सांगा. कर्ण! पितामहांचा घनगंभीर आवाज सगळ्यांच्या कानात घुसला. मी आणि शोण महाद्वारातून बाहेर पडणार होतो, पण तो आवाज ऐकताच आम्ही पदरतलो. तो कसा? गुरुद्रोणांनी त्याला लागलीच विचारलं. गुरुद्रोण, अर्जुनाच्या प्रेमाने तुम्हाला आंधळ बनवलं आहे. आंधळ नाही तर बहिरव सुद्धा. प्रेम मग ते वाजूपेक्षा अधिक असेल तर तो दुर्गुणच. सांगा पितामह, काय आलं? चारीकडून आवाज उठला. आवाजाचा लक्षभेद जाणण्यासाठी पात्रता या आखाड्यात केवळ 4च लोकांत आहे. एक कर्ण, दुसरे द्रोण, तिसरा अर्जुन आणि चौथा मी. हात उंचावून पितामह म्हणाले. आता आखाड्यात एकटा पितामह भीष्मांकडे लोक पाहू लागले. गुरुकुलाचं ते निखळ सत्य आपल्या धारदार जिभेने सगळ्या लोकांचे लचके तोडू लागले. दाढीचे पांढरशुभ्र केस हलू लागले. या चौघांपैकी कर्ण अर्जुनाप्रमाणे सब्बक होता. त्याला डोळ्यावरचा श्रम, त्याचं बाण स्वतःला पाहता आले नाहीत. राहिला अर्जुन आणि मी द्रोण. पण अर्जुनाचं आणि द्रोणांचं लक्ष केवळ कुत्र्याच्या भुंकण्याकडे राहिलं. त्यांनी दुसरं काही ऐकलं नाही. पण मी सांगतो, कुत्र्याच्या भुंकण्यापूर्वी एक मंजूळ आवाज आला होता. त्या वीर कर्णानं तो आवाज ऐकून टिपला आहे. म्हणून कुरुकुलाचं भस्मन असलेली ती माला आज कर्णाच्या गळ्यात पडायला पाहिजे होती. कसला आवाज पितामह? सगळीकडून प्रश्नांचा वर्षाव झाला. कसला आवाज? मला गणितकाठी प्रथम पितामह भीष्मांची गाठ पडली होती. तो प्रसंग आठवला. त्यावेळी ते म्हणाले होते, या गंगेवर माझ्यापूर्वी येणार तू पहिलाच माणूस आहेस. माझं मन भरून आलं. ते मला आतून सांगू लागलं. पितामह, या हस्तिनापुरात मी पाहिलं तुम्हीच पहिले निर्गवी आणि सत्यवचनी पुरुष श्रेष्ठ आहात. धन्य आहे तुमच्या सत्यनिष्ठेची. आपला आवाज स्थिर करून ते उंचावते म्हणाले, कुत्र्याच्या भुंकण्यापूर्वी समोरच्या तमाल वृक्षावर एक पत्ररथ पक्षीन आपल्या पिलाच्या त्वचेत चारा घालून चिवचिवली होती. कर्णाला तो आवाज कानावर पडताच क्षणात अचूक टिपला आहे. अजूनही समोरच्या वृक्षावरती पक्षी भेदरून आपल्या तोंडात तसाच तो सूचीबाण घेऊन बसलेली आहे. मला इथून स्पष्ट दिसते आहे. हा लक्षभेद अर्जुनापेक्षा कितीतरी सरस आणि श्रेष्ठ आहे. कर्ण आजचा सर्वश्रेष्ठ वीर आहे.
मला तमालाच्या झाडाकडे त्यांनी बोट केलं. त्यांच्या बोटाच्या दिशेनं हजारो डोळे सरसर धावले. एक उत्सुक पारधी त्या झाडाकडे धावला. अरळ्यांच्या आवाजानं गंगरून गेलेल्या एका पक्षीला त्यानं कौशल्यानं पकडून आणलं. ती पक्षीने त्यानं पितामहांच्या हातात दिली. त्यांनी तिच्या चोचीत अडकलेली माझ्या सूचीबाण उपसला. परत तिनं तो चोच नाजूक मंजूळ चिवचिवाट केला. मला तो ऐकता सर्व प्रकारची संगती लागली. तिला त्यांनी आकाशात सोडून दिलं. चिवचिवता ती आपल्या घरट्याकडे फडफड करीत निघून गेली. सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट झाला. क्षणानं माधुरात मला आनंदानं कडकडून मिठी मारली. सगळीकडे घोषणांचा पाऊस पडला. वीर कर्णाचा विजय असो, पितामह भीष्मांचा विजय असो. वातावरणातला कण आणि कण गंगेतल्या जलबिंदूंसारखा थुई नाचू लागला. कुठल्या तरी अशोकावर एक कोकिळ तानावर ताना देऊ लागली. माझ्या मनात अनेक प्रतिस्पर्धी परस्पर विरोधी भावनांचा संमिश्र गोंधळ झाला. पितामह भीष्मांचं आदरानं क्षणात मन भरून येऊ लागलं. तर क्षणात घाईघाईनं अर्जुनाच्या गळ्यात अजिंक्यपदाची मानाची माळा घालणाऱ्या द्रोणांच्या तिरस्कारानं ते पिटू लागलं. क्षणात माझ्यासाठी डोळे पुसणाऱ्या माझ्या प्रेमळ भावाच्या निर्भेळ प्रेमानं माझं मन घेरू लागलं. तर क्षणात आपल्या कंठात ती माला अडकणाऱ्या राजपुत्र अर्जुनावरच्या संतापानं ते थरथरू लागलं. मन म्हणजे रंग बदलणारा सरडा असतो की काय न कळे. अशा विविध भावनांच्या वेळी एकच भावना श्रेष्ठ ठरते आणि ती म्हणजे क्रोधाची. क्रोध हा अग्नीसारखा असतो. अपसमजाचा वारा त्याला लागला तर त्याचा वणवा होतो. त्या वणव्यात इतर सर्व कोमल भावनांची जळून राख होते आणि वणवा एकदम पेटला की आवरत नसतो. माझे ओठ रागानं थरथरू लागले. कानांतील कुंडलं लाल झाली. मी सर्वश्रेष्ठ असतानाही अर्जुनाच्या गळ्यात निर्गमनांची माळा का? पितामह भीष्मांसारख्या सत्यवचन निष्पक्ष पंचाच्या निर्णयाला इथं काय मान आहे? माझ्या कानावर शब्दांचे आघात पडू लागले. आज आम्ही धन्य आलो. कर्णासारखा धनुधर निखिल आर्यावर्तात मिळणार नाही, पण बिचाऱ्यांच्या यथोचित सत्कार झाला नाही. समाज तर किती ढोंगी असतो. तो एकदा भलत्यालाच शिरावर घेऊन नाचायला तयार असतो. आज आमच्या डोळ्यात पारणं फिटलं. असला लक्षभेद आम्ही पहिला कधी नाही पाहिला, ऐकलाही नाही. पण ती माला कर्णाच्या गळ्यात पडायला हवी होती. त्यांची पोकळ सहानुभूती माझी लाही करू लागली. अंगातील रक्त जोरात फिरत मला गरजून सांगू लागलं, जगाच्या सहानुभूतीवर जगण्यासाठी तुझा जन्म नाही करणार. उठ आणि स्वतःला निखळ विजय सिद्ध कर. खांद्यावरच्या उत्तरे मी परत सोनाच्या अंगावर फेकलं आणि चौथऱ्याच्या दिशेनं घराण्यांच्या जमावात घुसलो. आता आखाड्याला यात्रेचं स्वरूप आलं. न्याय अन्याय, सत्य असत्य काय हे आखाड्यातील बऱ्याच लोकांना समजेना. मी हात उंचावून थांबण्याचा संकेत करताच माझ्यावरच्या प्रेमानं भारावलेला तो अफाट जनसमुदाय खाली उचला. मी काय म्हणतो ते ऐकण्यासाठी हजारो कान टवकारले होते. हात उंचावून स्वच्छ स्वरात मी म्हणालो, माझ्या गळ्यात नीलकमलांची माला पडली नाही म्हणून तर माझा विजय कलंकित आहे. असं जर अजूनही कोणाला वाटत असेल तर मी कर्ण हस्तिनापुराच्या चौथऱ्यावर उभा राहून पांडुपुत्र अर्जुनाला द्वंद्वासाठी स्पष्ट आव्हान देतो आहे. द्वंद्व युद्ध ठरविल की सर्वश्रेष्ठ कोण. मला कुणाची भिक्षा नको होती. सगळे लोक परत उठले. त्यांनी घोषणा केल्या, बरोबर आहे. सगळ्या लोकांचे कान मारा. धृतराष्ट्र काही निर्णय घेतात इकडे लागलं. सगळीकडे शांतता पसरली. इतक्यात कृपाचार्यमध्येच आपल्या आसनावरून उठले आणि तरतरा चालत उतरण आले. माझ्या एक तिरस्काराचा भेदक कटाक्ष टाळून महाराजांना अभिनंदन करून ते म्हणाले, महाराज, मी कर्णाच्या पथकाचा गुरुदेव कृपाचार्य बोलतो आहे. कर्ण हा तसा माझा शिष्य आहे, पण मला त्याचं कुल माहीत नाही. त्याने ते कधी कोणाला सांगितलं नाही. राजपुत्र अर्जुन हा क्षत्रिय कुलोत्पन्न आहे. युद्धशास्त्राच्या आणि धर्माच्या नीतीप्रमाणे केवळ समान कुलातील द्वंद्व खेळलं जाऊ शकतं. या हस्तिनापुरातील सर्व नगरजनांना कर्णानं प्रथम आपल्या त्या दिव्य तेजस्वी कुलाचं नाव सांगावं, म्हणजे राजपुत्र करून त्याशी केव्हाही द्वंद्व खेळेल. कारण द्वंद्वाचा निकाल एकच असतो, विजय किंवा मरण. त्यांचे ते शब्द भालाच्या टोकाच्या सारखे मला विद्ध करू लागले. कोणत्याच कुलाचं नाव मी त्या हस्तिनापुरातल्या समाजाची परीक्षा लावणाऱ्या सूत्रावर उभं राहून सांगू? मी एका सारथीचा पुत्र आहे असं या सोमवंशातला तेजस्वी पुरुष श्रेष्ठांच्या समोर कसं सांगू? क्षणभर माझं मन विचारांच्या वादळात सापडलं. माझं मान खाली घालून विचार करू लागलो. मनात दोन प्रबळ विचारांचं द्वंद्व सुरू आलं. एक मन ओढून म्हणत होतं, कर्णा, तुझी उघडी छाती फुगून ताटपणा सांग की मी अधीर बाबा आणि राजमाता यांचा सूर्यपुत्र कर्ण आहे. मी क्षणाचा भाऊ कर्ण आहे. मी सारथी कर्ण आहे. पण दुसरं मन म्हणत होतं, या सगळ्या कोत्या मनाच्या माणसात तुझ्या कुलाचं कोणत्या शब्दात स्वागत होईल? सगळेजण तुझं म्हणतील, काय सारथ्याचा पुत्र? मग इथं कशाला आला? घोड्या शाळेत पाठवायला? माझ्या मनाचं रोपटं विचारांच्या वादळी वाऱ्यात इकडं तिकडं डोलू लागलं. पावसानं झोडपलेल्या देठ मोडलेल्या कमळाच्या फुलासारखी माझी मान आपोआपच खाली झाली. कोणत्या चौथऱ्यावरून येत होतं. मी आदरतीनं मान उंचावून पाहिलं. तो युवराज दुर्योधन होता. तीच एडदार चाल, तेच तरतरीत नाक, तेच भेदक डोळे, तेच घरंगळणाऱ्या उत्तरेला दिलेले दमदार झटके, असोळासारखा कडकडीत आवाज काढीत
हाताची भक्कम मूठ वळून आपले धारदार डोळे आपले गायडोळे सर्वांगावर गरगर फिरवीत मंडल घेत तो म्हणाला, गुरुदेव, कृपचार्यांनी ही प्रक्रमाची क्रूर चेष्टा चालवली आहे. क्षत्रिय क्षत्रिय म्हणून काय, या करण्यात काय कमी आहे? धर्मशास्त्राप्रमाणे क्षत्रिय कुलाला म्हणतात. त्याच्या दंडात प्रचंड सामर्थ्य असतं त्याला, तो त्याचं स्वतःचं असं राज्य धारण करतो त्याला, आणि जो राजकुलात जन्माला येतो त्याला. या कर्णानं आपलं सामर्थ्य या ठिकाणी प्रकट करून आपलं क्षत्रिय आहोत ते स्पष्ट सिद्ध केलं आहे. तेवढ्याने कुणाचं समाधान होणार नसेल तर मी दुर्योधन आता याच्या ठिकाणी हे सिद्ध करतो की कर्ण हा एक क्षत्रियच आहे. पण हे द्वंद्व झालंच पाहिजे. मी कुरुश्रेष्ठ युवराज दुर्योधन घोषित करतो की आत्ताच आणि या चौथऱ्या सर्वांसमक्ष मी या वीर तेजस्वी आणि पराक्रमी कर्णाला अंगदेशाचा अनभिषक्त राजा करणार आहे. आजपर्यंत कौरवांच्या आधिपत्याखाली मगध देशाजवळ असलेला अंगदेश आता या क्षणापासून कर्णाचा होईल. कर्ण अंगराज होईल. त्यानं आपली पुष्टमान गरगर फिरवली आणि सर्वांचा प्रसाद घेतला. सगळीकडे शांतता होती. आपल्या वाकड्या आणि जाड भोव्या जास्तच वाकड्या करीत त्यानं सेवकाला हाकारण्यासाठी टाळे वाजवली. एक म्हणता 10 सेवक चौथऱ्यावर गोळा झाले. त्यानं सर्वांना तोंडाला येतील त्या आज्ञा दिल्या. सिंहासनाला अभिषेकांचं जलाना पुरोहितांना बोलावून घ्या. थोड्याच वेळात चौथऱ्यावर एक सोन्याचं सिंहासन आलं. पाठोपाठ अभिषेकाचं जल आणि राजवस्त्रही आली. त्यांच्यावर एक सोनेरी मुकुट आणि रुपेरी खडक होतं. पाठोपाठ 2 वृद्ध ब्राह्मण आले. सगळ्या लोकांना फुलं वाटण्यात आली. सगळीकडे चंदन कस्तुरी तेलांचा सुगंध दरवळू लागला. दुदुंबी आणि नगरे वाजू लागले. सगळ्या आखाड्याच्या मंगल कार्याची कलाटणी मिळाली. काय घडते आज ते कळेना. आज खऱ्या अर्थाने दिवस उघडला होता. आज खऱ्या अर्थाने कर्ण सर्वश्रेष्ठ ठरला होता. आज द्रोणाचार्यांची कुठलीही चालतं काम करत नव्हती, कारण तिथं भीष्म होता. सत्य, एकवचनी, कधी न खोटं बोलणारा. त्यामुळे कर्ण श्रेष्ठ ठरला होता. आजचा क्षण कर्णाच्या आयुष्यातला कलाटणी देणारा, कर्णाचं आयुष्य उजळून टाकणारा आणि करणारा एक न्यू लाईफ है ना. आत्तापर्यंत जे पाहिलं उपेक्षित है ना, प्रत्येक वेळी कोणतरी नीच खालच्या दर्जाचं दाखवणं, प्रत्येक वेळी काहीतरी आपलं त्याला उपेक्षितच सिद्ध करणं, हेच केलं प्रत्येक लोकांनी, कोणीही असो ते मग. हां, पण आज जो त्याला मान सन्मान मिळून दिला त्याच्या मित्रानं, एक मैत्रीचा हात पुढे केला, तो कर्ण दुर्योधनानं. हे दुर्योधनामध्ये एक चांगली गोष्ट होती की त्यानं हेरलं की यार चांगला माणूस आहे, ह्यात क्वालिटी आहे, याच्यात हा सर्वश्रेष्ठ हाच आहे, हे त्याने मान्य केलं आणि त्याला कळलंही पण. याच्यापेक्षा भारी नाही, हा अर्जुनाला भारी पडू शकतो. हाच आपला मित्र होणार. मैत्रीचा हात आणि अंगराज कर्ण. आजपासून तो सूर्यपुत्र कर्ण बोलणारच, पण एक राजा म्हणूनच राहणार तो, एक अंगदेशाचा राजा. मित्रांनो, ही कथा आपल्यासाठी खूपच प्रेरणादायी ठरेल, यात काही शंकाच नाही मित्रांनो. पण कर्ण बोलतोय ना, तर मला खूप आनंद होतो. थोड्याच वेळात चौथऱ्यावर एक सोन्याचं सिंहासन आलं. पटोपट अभिषेक जल आणि राजवस्त्रही आली. सर्व काही आलं. काय घडतंय काय कळतंय हे काही कर्णाला कळणार क्षण. जसं आपण T20 मॅच बघतो, बॉय प्रत्येक चेंडूप्रमाणे त्यांचा खेळ बदलतो. प्रत्येक एक 6 मारला तर सगळं सूत्र बदलून जातं पूर्णपणे. तर त्याचा क्षण आयुष्य त्याचं बदलत होतं. आता काही मिनिटापूर्वी अशी घटना घडली की त्याला कळलं की माझा भेद चुकला, पण तो बाण चुकला नव्हता, कारण तो एक मंजूळ आवाज आला होता. हे कोणालाच कळलं नव्हतं, कारण असा भेद करणारे 4 व्यक्ती होते. त्या सर्व याच्यामध्ये कर्ण, अर्जुन, द्रोण आणि भीष्म. त्यामुळे भीष्माला माहित होतं की हा याचं उत्तर बरोबर आहे. बाकी लोकांना काही कळलेलं नव्हतं आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं. त्यावेळेस कर्ण निघून गेलेला आहे, पण कर्ण परत वापस येतो. कर्णाच्या आयुष्यात पुन्हा भीष्म त्याला हा कर्ण जो आहे तोच सर्वश्रेष्ठ आहे हे दाखवतो, आणि पुन्हा मग दुर्योधन येतोय आणि त्याला अशा प्रकारे एक मोठं मानाचं राजपद देतोय आणि अंगदेशाचा राजा घोषित करतोय. ही गोष्ट अतिशय विलक्षण आहे. चला मित्रांनो, पाहूया. लोक कुजबुजू लागले. असला राज्याभिषेक महाराज मनपासून महाराज धृतराष्ट्रापर्यंत या हस्तिनापुरात झाल्याचं कधीच ऐकू येत नाही. ठीक झालं, त्या वीर पुरुषाचा आता योग सत्कार चालला आहे. पण या राज्याभिषेकानंतर काय, द्वंद्वात काय होणार? सर्व तयारी होतात. दुर्योधन माझ्या दंडाला धरून मला त्या सिंहासनावर बसविलं. वृद्ध ब्राह्मणांनी स्वरात पवित्र मंत्र म्हणण्यास सुरुवात केली. थोड्या वेळापूर्वी तिथे आरोळ्या टाळ्या संवाद प्रतिसंवाद चालले होते. तसेच आता मंत्रांचे स्वर घुमू लागले. माझ्या मस्तकावर आर्यावर्तातील गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, गोमती अशा सर्व नद्यांचे पवित्र जल सिंचल जाऊ लागलं. जलात माझं मस्तक भिजत होतं, तर ज्येष्ठ कौरव दुर्योधनाच्या निर्भय प्रेमाच्या जलंगेत माझं मन भिजत होतं. किती विशाल किती तत्पर होतं त्याचं मन. आज जर तो पुढं झाला नसता तर त्या नुसत्या विचारानंच माझं मन शहारलं. कर्णाच्या जीवनात मोजक्याच व्यक्तीवर त्यानं प्रेम केलं होतं. त्याचे आई बाबा, भाऊ, दुसरा अश्वत्थामा, तिसरे पितामह भीष्म आणि आता निर्भय दुर्योधन. पण या सर्वांपेक्षा दुर्योधन वेगळा आहे.
कारण त्यानं आधीपेक्षा अधिक्षेपाच्या गर्तेत पडलेल्या मला स्वतःचा हात देऊन सावरलं. एका सामान्य माणसाला त्यानं क्षणात राजा केलं. या कर्णाच्या मनाचा एक कप्पा इथून पुढे एकट्या जस्ट कौरव दुर्योधनासाठीच राहील. मी म्हणून निर्धार केला. सिंहासनावर बसूनच त्याने एक सोनेरी मुकुट माझ्या सोनेरी केसांवर बसविला, खांद्यावर राजवस्त्र टाकली आणि हातात रुपेरी खडक घेऊन ते खूप वर उंचावून गोल फिरवीत मोठ्यानं ओरडला, अंगराज कर्णाचा विजय असो. सर्वांनी त्याला प्रचंड आवाज करून प्रतिसाद दिला. विजय असो. माझं मन दुर्योधनाच्या त्या अकल्पित धाडसानं भारून गेलं. त्याच्या घारसट डोळ्यांत एक वेगळाच आनंद चमकत होता. त्याला कडकडून मिठी मारावी असं मला वाटू लागलं. सगळे नगरजन अंगराज कर्णाचा जयजयकार करत होते. आज सारथ्याचा मुलगा सम्राट झाला. 6 वर्षात जे गुरु द्रोणांनी केलं नाही, कृपाचार्यांनी केलं नाही, पुढे आयुष्यभर कधी केलं नसतं, ते आज एका पलभरात दुर्योधनानं केलं होतं. गदावीर दुर्योधन, अन्याला ठोकरणारा दुर्योधन, पराक्रमाची परीक्षा करणारा दुर्योधन, छे मित्र दुर्योधन, प्राणप्रिय साथी दुर्योधन. माझ्या डोळ्यात अति कृतज्ञतेचे 2 अश्रू उभे राहिले. ते जणू त्याला सांगत होते, सर्वोदय दुर्योधन, आज मातीत पडलेल्या कमल पुष्प तू राजमुकुटात बसविलास, धुळीतला हिरा तू कोंदणात बसलास, अपमानाचा प्रसंगी हात दिलास. आता माझं सगळं जीवन तुझ्यासाठी आहे, एकटं तुझ्यासाठी. नगरजनांनी चोहोबाजूंनी माझ्यावर फुलं उधळली. माझं मन त्यांच्या प्रेमानं गुदमरून गेलं. आता द्वंद्व झालं आणि त्यात मी कामी आलो तरी काय बिघडणार होतं. यापेक्षा मनाचा मृत्यू कुठला असणार. सगळ्यांनी फुलं उधळलेला मृत्यू, सिंहासनावरचा मृत्यू आज या मित्रावर दुर्योधनासाठी मी प्राण द्वंद्व खेळीन. माझ्या 6 वर्षांच्या घनघोर अधिक्षेपांचं मूल्यही चुकत करीन. आज मी रात्रंदिवस केलेल्या द्वंद्वाच्या सरावाची परीक्षा लागेल. आज माझ्या भाऊकंटकाची परीक्षा लागेल. अर्जुन गतप्राण होईल. यावेळी आणखी एका आशीर्वादाची मला आवश्यकता होती, माझ्या आईच्या आशीर्वादांची. आज ती या आखाड्यात असती तर माझी खात्री आहे, धावत येऊन तिनं यावेळी मला आपल्या छातीशी कवटाळलं असतं. सर्वांसमक्ष तिनं लहानपणी घेतले तसे माझ्या कपाळाचे आणि कुंडलांचे पटापट मुके घेतले असते. कुठल्या आईला आपल्या सामान्य मुलाचा सम्राट झालेला पाहिल्यावर आपला आनंदावरता येईल. पण माझं ती इथं नव्हती. एकटे बाबा हस्तिनापुरात होते, पण तेही त्या जनसमुदायात कुठं आहे दिसत नव्हते. माझे डोळे सगळ्या आखाड्यावर फिरू लागले. 6 वर्षात त्यांचं सगळं कपाळ पांढरं झालं होतं. पाठ वाकली होती, मान वार्धक्यानं थरथरत होती. हातातील काठीच्या आधारानं ते कसेतरी उभे होते. आपल्या मुलाच्या जयजयकाराची ध्वनी ऐकून त्यांना काय वाटलं असेल. इथं येण्यासाठी त्यांचं मन किती अधीर झालं असेल. कोण त्यांना सांभाळून इथपर्यंत आणणार. मी क्षणाकडे पाहिलं. माझ्या डोळ्यातले भाव त्यानं अचूक वाचले असावेत. झटपट तो चौथऱ्याच्या पायदंड्यात उतरत जमावात दिसण्यास झाला. दोन्ही हाताने लोकांनी दूर सारीत तो बाबांच्या जवळ गेला. एका हाताने त्याने त्यांना धरून दुसऱ्या हाताने लोकांना दूर सारीत तो आमच्याकडे घेऊन आला. मी उठून उभं राहिलो. लोकांना वाटलं मी आता द्वंद्वाची घोषणा करणार, पण माझं मन पित्याला पेटायला आतुर झालं होतं. मला त्याचा आशीर्वाद हवा होता. थोड्याच वेळात शोन त्यांना घेऊन सरळ चौथऱ्यावर आला. माझ्या डोक्यावर सोनेरी मुकुट पाहत त्यांची मन जास्त थरथरू लागली. हातातील काठी लढवू लागली. त्यांचे डोळे भरून आले. मी वाकून माझं मुकुटानं मंडित झालेलं मस्तक त्यांच्या चरणावर ठेवलं. त्यांच्या डोळ्यांतून उघळलेले 2 अश्रुबिंदू माझ्या मस्तकावर पडले. मला धन्य वाटलं. त्या मस्तकावर गंगा, यमुना, सरस्वती यांचं पवित्र असं अभिषेकाचं जल पडलं होतं. त्याच मस्तकावर आज पित्यांची मायाने भरले 2 अश्रुबिंदू पडले होते. आता या अंगराज कर्णाचा अभिषेक खऱ्या अर्थानं पुरा झाला होता. या 2 अश्रुबिंदूंपेक्षा अधिक पवित्र जल कोणतं असणार. माझा कंठ त्यांनी माझ्यासाठी घेतला. अपार कष्टांच्या स्मृतीने दाटून आलं. मला वर उठवीत घोगड्या आवाजात ते म्हणाले, कर्णा. माझ्या तोंडातून तितक्यात सहजपणे उद्गार बाहेर पडले, बाबा. त्यांनी मला कडकडून मिठी मारली. त्यांच्या हातातील काठी गळून खाली पडली. सगळा आखाडा श्वास रोखून ते आलिंगन बघू लागला. क्षणभर चौथऱ्यावर काय घडलं चाललं ते कोणालाच कळेना. सगळीकडे द्वंद्व पाहायला चूक झालेली शांतता होती. मी बाबांना हाक मारल्याचं आणि त्यांच्या पाया पडल्याचं कृपजांनी पाहिलं होतं. पटकन पुढं होत हात उंचावून ते ओरडले, कर्ण हा एक सारथ्याचा पुत्र आहे. त्यांचा आणि राजपुत्र अर्जुनाचं द्वंद्व कधीच होणार नाही. महाराजांचा सारथी अधिरथ याचा कर्ण हा पुत्र आहे. त्यांची ही घोषणा ऐकून राजकुमारांच्या बैठकीत बसलेला भीम आपला आवरीत उठला. हातांची बोट तिरस्कारानं माझ्या दिशेनं धडत म्हणाला, काय सारथ्याचा पुत्र? मग तो या वीरांच्या आखाड्यात काय यालाच कसं? त्याला म्हणावं आपल्या कळाच्या शोभणारा प्रतोद हातात घे. जा इथून जा. पाठशाळेत जाऊन घोड्यांना खरारा करून त्यांची लीद काढ. इथं या गुरुकुलाच्या पराक्रमी चौथऱ्यावर तो कशाला चढला आहे? असं धैर्य असेल त्याचं. सगळे राजपुत्र कुत्सितपणानं खणकून हसले. सगळीकडे गोंधळ झाला. जो तो एकमेकांच्या कानात घुसू लागला. सारथ्याचा पुत्र, सुतपुत्र. माझं मन तडफडू लागलं, करंदू लागलं सिंहासनावर. त्या शब्दांचे एकापेक्षा एक वजला आवाज माझ्या कानात तळपडलेल्या इंग्रासारखे घुसू लागले. सारथ्याचा पुत्र, सुतपुत्र. 10, 20, 100 सहस्र मुखातून शब्दांचे लिप्त बाण बाहेर पडू लागले. सारथ्याचा पुत्र, सुतपुत्र. आज हस्तिनापुरातील सत्याची
चाड खरोखरच संपली काय? आज हस्तिनापुरातील न्यायाची जाणीव मला बुजली काय? या हस्तिनापुरात त्या कर्णाचा भग्न हृदयाचा आक्रोश ऐकण्या इतकी याच्याही अंगात शक्ती नाही काय? या कर्णाचं तडफडणारं मन ओळखण्याऐवजी एकातही शक्ती नाही काय? महाराज म्हणूनच हे हस्तिनापूर, पराक्रमी नौशांत हस्तिनापूर, दिग्विजय वयातीचं हस्तिनापूर, शंतनू दुष्यंत भरत यांचं हस्तिनापूर, आणि अजूनही ज्यांची मूर्ती हे नगरजन विसरले नाही त्या नुकत्याच मावळलेल्या कुरूंचं हस्तिनापूर आज थंड आणि लाचार का? आज अन्याला ठोकेरून काढण्यासाठी ते धैर्याने छातीपणे का उभं राहत नाही? या कर्णावरचा अन्याय, पराक्रमाच्या चौथऱ्यावर एका वीराचा अपमान, दांभिकतेचा यज्ञात असण्याच्या वेदीवर सत्याचा इथं आज निर्गुण बळी क्षणाक्षणाला दिला जातो आहे. धर्माची कास करू पाहणारे विदूर महाराज धृतराष्ट्र पिता भीष्म ते थंडपणाने सहन करतायत. कधी बोलणार ते? काय बोलणार ते गप्प का? त्यांच्यावरच्या सगळा आदराचा भाव क्षणभर बाजूला ठेवून मी म्हणेन की केवळ सोनेरी मुकुट घालून उंची आसनं पटकवण्याकरता हा तुमचा जन्म आहे. या हस्तिनापुरातील मार्गावर एकदार आणि एकबाण घोड्यांचे प्रशस्त रथ उडवण्याकरता का तुमचा जन्म आहे? आज तुम्ही गप्प का? या कर्णावरचा हा अन्याय कंठरवानं का थांबत नाही? प्रचंड राजाकडे अपेक्षेनं बघायचं नाही तर मग कुणाकडं? मी डोळ्यात प्राण आणून राजकुलातील लोकांच्याकडे पुन्हा पुन्हा पाहत होतो. ते गप्प होते. चो बाजूने आवाज होता. सारथ्याचा सुतपुत्र पुत्र, नैऋत्यकडून तर मोठी ओळून धुंद लोक ओढत होते. सारथ्याचा पुत्र, घोड्याचा कारणारा, जग तरी किती वेडं असतं. क्षणापूर्वी त्या कर्णाला कोणी त्यांनी गौरविला, त्याच उंच स्वरात जयजयकार केला, आणि आता तेच त्यांच्या अंगावर धावून येत होते. मला डोकं रडू लागलं. मस्तकावरचा मुकुट हस्तिनापूरच्या घोडीत फेकून द्यावा असं मला वाटू लागलं. कुंडलांचे बोळे कानात होमून त्यांनी दोन्ही हातांनी कान झाकून असह्यपणे मान वर केली. आकाशात गुरुदेव उभे होते. मला चोहूकडून लथडले मन त्यांच्या किरणांनी असंख्य बोटं करून मी गदा हलवीत त्यांना कळवळून सांगू लागलो, गुरुदेव, तुम्ही वर जळत असताना माझाही हा घोर विडंबना चालवली आहे. कशाला मी सारथी झालो हा काय माझा दोष आहे? जन्माला येणाऱ्या इच्छेप्रमाणे काहीतरी मिळाला आहे काय? या हस्तिनापुरातले हे नगरजन गुरुला साक्षी ठेवून आज शिष्याची निर्वचना करतायत. काय करू मी? सर्वांनी लाथडलेला मी कुठं जाऊ? मी लज्जन माझं तोंड उन्हाळ्यात झाकून घेतलं. मरणप्राय यातनेने चोथरा दुघून पृथ्वी मला पोटात घेईल तर बरं होईल असं वाटू लागलं. कुठून तरी मोठा गलका झाला म्हणून मी मान वर केली. सगळे सेवक राजश्रियांच्या डेऱ्याकडे धावत गेले. कोणतरी एक सेवक धापाटाक चोथऱ्यावर आला. त्यानं श्वास रोखत नीलकमलांची माला घातलेल्या निळ्या अर्जुनाला कानात सांगितलं, पांडुपुत्रा, राजमाता कोणतीतरी मूर्छित झाल्या. गळ्यातली माळा फेकून देऊन अर्जुन चोथरा उतरून त्या डेऱ्याकडे धावू लागला. लोक तरी ओरडत होते, सारथ्याचा पुत्र. डोक्यावरचा मुकुट फेकून देऊन बाबांना घेऊन तिथून चालत हो म्हणून मी मुकुटाला हात लावला. तेव्हाच माझ्या पाठीवरून कुणातरी हात फिरला. तो दुर्योधन होता. डावा हात माझ्या पाठीवर फिरवीत त्यानं उजव्या हाताची भक्कम मूठ ओळून तो सर्वांना म्हणाला, लक्षात ठेवा, कर्ण हा अंगराज आहे, राजपुत्र दुर्योधनाचा मित्र आहे. त्याला सारथ्याचा पुत्र म्हणून मिळणारे जीवनमत गर्विष्ठ मस्तक मी पायाखाली रगडून टाकेन. कर्ण आहे, अंगराज कर्ण आहे, दुर्योधनाचा मित्र आहे. त्याचे घरवेळे आग पाहुडा परत आवाज उंचावून तो म्हणाला, हा गुरुकुलाचा पराक्रमी वीरांचा आखाडा आहे. इथे केलेला अपमान कधीच सहन केला जाणार नाही. आजचे स्पर्धा संपल्या आहेत. नगरजन परत जाऊ शकतात. गुरुनांकडे नुकुन न बघता त्यांना स्पर्धेची समाप्ती केली. नगरजन उठले आणि परत जाऊ लागले. त्यांच्या पायाखाली नीलकमलांची माळा धुळीत मिळू लागली. अजिंक्यपदाची माळा धुळीत. माझं मन भारावून गेलं. आयोगाने मी राजकुमार दुर्योधनाला मिठी मारली. आजपासून कर्णवीरा दुर्योधनाचा मित्र आहे. त्याचं सामर्थ्य, शरीर, मन, शस्त्रविद्या सर्व श्रेष्ठ कौरव दुर्योधनासाठीच आहे. त्याचा हात घेऊन प्रेमान थोपटीत मी म्हणालो, राजा, मी अंगराज कर्ण नव्हे. कर्ण तुला वचन देतो आहे की ज्या मेरू पर्वताच्या धैर्यानं आज तू मला सावरलंस त्याच धैर्यानं मी अजन्म तुझा पाठीशी राहीन. प्राण गेला तरी कधीही परतणार नाही. तो माझ्या कुंडलांकडे क्षणभर पाहत राहिला. सगळे नगरजन केव्हा निघून गेले होते. आखाडा सुना होता. मी, शोण, दुर्योधन आणि बाबा चोथरा उतरू लागलो. पश्चिमेकडे मावळतीला चाललेल्या सूर्यदेवांना शेवटचा नमस्कार करावा म्हणून मी पाहिलं. त्यांच्यावर एक काळसर ढग उभा होता. दुसऱ्या प्रशात आखाड्यातले सगळे पोठाखाडे बेसुरीच होते. अश्वरोहणाच्या कड्यातील घोडी इकडे तिकडे कशी तरी फिरत होती. शोणानं कौरवांच्या राज चिन्हाला कड्यातील घातलेली माला तिथेच होती, पण आता ती सुकली होती आणि कौरवांचा भगवा ध्वज फडफडता मन टाकून अस्वस्थ होता. रात्री मला रोजच्यासारखी झोप लागली नाही. सकाळपासून घडलेल्या घटना एकसारख्या डोळ्यांपुढे वाचू लागल्या. किती उलथापालथ झाल्या हे एका दिवसात. मी सारथी आहे आज मला खंत का वाटली. काळ म्हणजे तरी काय आहे? सारथीच नाही काय? मानवरूपी घोड्यांच्या पाठीवर आपल्या संकेतांचे आसूड मारीत केव्हा केव्हा तो आगी किती गतीने पिटाळतो हे घोडे. आज आखाड्यात जे घडलं ते काल कोणी ज्योतिषानं मला सांगितलं असं तरी माझा त्यावर कधीच विश्वास नसता बसला. पण ते
आज घडून गेलं. क्षणात लोकांनी वीर कर्णाचा जयकार केला होता, तर क्षणात त्याला सारथ्याचा पुत्र म्हणून विनवलं होतं. ज्याला सर्वांनी सारथी म्हटलं होतं त्याला दुर्योधनानं मित्र म्हटलं. दुर्योधन महाधैर्यशाली. आज माझ्यावरचा अन्याय खोडून काढावा तसा असं त्याला एकट्यालाच का वाटलं? माझ्यावरच्या प्रेमामुळं की अर्जुनाच्या द्वेषामुळं? भीमावरच्या क्रोधामुळं नव्हे, तर माझ्या मनाच्या विवरातून शंकांची वाळवी बाहेर पडू लागली. शयेवर या कुशीवरून त्या कुशीवर मी एकसारखा तळमळत होतो. झोपेत होत नव्हती. मोठ्या आवाजाने बुजलेल्या गायीच्या पाडसासारखी ती हुंदरत होती. किती चुचकारला तरी नेत्रांच्या कोठ्यांकडे फिरकत नव्हती. युद्धशाळेतल्या आमच्या दालनाबाहेर मी आलो. बाहेर पौर्णिमेचा टपोरा चंद्र आपल्या रुपेरी कुंभ धरतीच्या पायावर ओतत होता. दूर अरुंधतीची चांदणी आपल्या किलकिल्या डोळ्यांनी चंद्राची ती पृथ्वीवरची मुक्त कृपा क्रोधानं पाहत होती. माझ्या मनातली शंकांची आंभरं दूर झाली. गंगेवरच्या गार गार लहरी माझ्या खांद्याला गद्याला हलून म्हणू लागल्या, चल आमच्या असंख्य कन्यात डोक्यावर रुपेरी चंदरी वस्त्र घेऊन कशा नाचतायत ते पाहायला. अंगाभोवती उत्तरी लपेटून घेतलं आणि युद्धशाळेच्या तटाबाहेर पडलो. आखाड्याच्या मागूनच गंगा वाहत होती. मध्येच कुठेतरी एखादा अशोक वृक्षावर एखादा कौंच पक्षी आपले पक्ष फडवत होता. गंगेच्या शांत काठावर आलो. किती विशाल होतं तिथं तिचं पात्र. गुरुकुलाच्या कितीतरी पिढ्याने पिढ्या पाहिल्या होत्या. महान उलता पालथींची प्रतिबिंब अंगावर पडलेली पाहिली होती. दुरून दुधारी बुडबुड असा आवाजाला गंगेच्या पाण्यावर वाकलेली एक मनुष्यकृती मला दिसली. रात्रीच्या वेळी पाणी नेण्यासाठी इथं कोणाला असेल? मी मोठ्या आवाजात विचारलं, कोण ते? एका खांद्यावर घडा घेतली ती आकृती हळूहळू पुढे सरकू लागली. माझं कुतूहल बळावलं. क्षणात एक उंचपुरा धिप्पाड पुरुष माझ्या पुढ्यात उभा राहिला. खांद्यावरच्या घड्याळमुळे त्याची मान किंचित खाली झुकली होती. दोन्ही हातांनी त्यानं घडा सावरत होता. माझ्या पुढ्यात येतच तो मला म्हणाला, मी सत्यसेन आहे. सत्यसेन? माझं मन स्मृतींचं वस्त्र उसवू लागलं. एक धाळ कुठेतरी हाती लागला होता, पण निश्चितपणे तो समजत नव्हता. सत्यसेन हे नाव कुठेतरी ऐकलं होत असं वाटू लागलं. मी परत त्याला विचारलं, कोण सत्यसेन? मी प्रयागचा सारथी सत्यसेन. प्रयाग, गंगा यमुनेचा संगम. माझं कुतूहल जास्त वाढलं. मी त्याला परत विचारलं, मग अशा या रात्रीच्या वेळी या गंगेच्या काठी हस्तिनापुरात का? कौरवराज महाराज धृतराष्ट्रांची ख्याती ऐकून हस्तिनापुराला आपल्या सारथ्यांचा मोल होईल म्हणून मी आलो आहे. माझी बहीण वृक्षाली आणि आई माझ्याबरोबर आली आहे. वृक्षाली? माझ्या तोंडातून सहजगार बाहेर पडले. होय, आम्ही दिवसा हस्तिनापुरात पोहोचू अशी अपेक्षा होती, पण आमच्या या घोड्यांचा पाय कापिल नगराच्या घनदाट अरण्यात लचकल्यामुळे आम्हाला सावकाश यावं लागलं. नुकतेच आम्ही या नगरात आलो आहोत. मग पाणी आणण्यासाठी तुम्हाला या अपरात्री इथं पाठवण्याची इतकी हस्तिनापुरातली हत्येची पातळी वाढली आहे काय? तसं नाही. आम्ही कोणाकडेही उतरलो नाही, कारण आम्ही इथं कोणाशी ओळखच नाही. आईला आणि बहिणीला विष्णूच्या मंदिराच्या आवारात बसून आलो आहे. आईला प्रवासानं तहान लागली म्हणूनच मी पाणी आणण्यासाठी आलो. पण महाराज, आपण कोण? मी महाराज नाही, मी कर्ण आहे. मी त्याचा समज दूर केला. कर्ण म्हणजे चंपानेरच्या अधिरथ काकांचे. तो माझ्या कुंडलांकडे पाहत म्हणाला, होय, त्यांचाच मी पुत्र आहे. तो माझ्या कुंडलांकडे पुन्हा पुन्हा पाहू लागला. खांद्यावरच्या घड्यामुळे तो अवघडला होता. मी म्हणालो, जा तुम्ही. शक्य असल्यास त्या उद्या पलीकडच्या विद्याशाळेत या, माझी भेट घ्या. घडासावरीत तो चालू लागला. त्याच्या पायांखालची वाळू चुरचुरू लागली. गार वायुलहरी माझ्या अंगाला झोंबत होत्या. खांद्यावरून घसरलेल्या उत्तरी उतरणाने मी त्यांचं एक टोक हवेत उडवून त्याला उजव्या खांद्यावरून पाठीवर फेकलं. पण माझ्या पाठीवर खटकन काहीतरी आदळलं. ते काय असावं म्हणून पाहण्यासाठी मी उत्तरेला ते टोक परत मग खेचून हातात घेतलं. एका गाठीत काहीतरी बांधलेलं होतं. झटपट ती गाठ उसुतीने मी सोडली. तो घड्याचा एक फुटका तुकडा होता. दालनाबाहेर पडताना मी गायनात उत्तरे पांघरलं होतं. क्षणभर मला वाटलं की तुकडा खालच्या वाळूत फेकून द्यावा, पण मी तसंच केलं नाही. तो हातात घोळत परतलो. माझ्या पायांखालची वाळू चुरचुरून वाहू लागली. दुसऱ्या दिवशी मी सत्यनाची वाट पाहिली, पण तो काही आला नाही. तो का आला नसावा? मी या शंकेने मी त्याच्या विचारपूस करण्यासाठी शोनाला विष्णू मंदिराकडे पाठवलं. त्यानं परत येऊन तो वृत्तांत सांगितला. तो मोठा धक्का देणार होता. रात्री सत्यसेन गंगेवरून मंदिराकडे परतल्यावर अर्धा एक घटकेत त्याच्या वृद्ध मातेचा प्रवासाच्या भेदीनं रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या. त्या वृद्धीनं आपलं शरीर विष्णू मंदिराच्या पवित्र आवारात मृत्यूच्या स्वाधीन केलं होतं. आपली 2 मुलं तिनं विष्णूच्या चरणावर अर्पण केली होती. सत्यसेनाला खरोखरच कुणाची तरी सहाय्याची आता नितांत आवश्यकता होती. मी शोनाला परत त्याच्याकडे पिंटाळून त्याला बरोबर घेऊनच सूचना दिली. अफाट हस्तिनापुरात तो एकाकी होता. योगायोगानंच त्याची आणि माझी रात्री गंगेवर गाठ पडली होती. नाहीतर नेहमी योगायोगच मानवाचं जीवन घडत असतात. मनुष्याचं केवळ श्रेय उपटीत असतो. मित्रांनो, सूर्यपुत्र कर्ण तो एक अंग देशाचा राजाही झाला होता आणि आता त्याच्या आयुष्यात एक नवीन कलाटणारी घटना घडली होती. ती म्हणजे वृषाली, त्याची धर्मपत्नी. वृषाली आयुष्याला एक वळण देत होती, नवीन वळण. आणि तिचं
तिथे ह्या कहाणीत आगमन होतं मित्रांनो. सूर्यसेन, सत्यसेन, अजरत बाबांचा अजरत अजरत बाबांचे ते मित्र होते सूर्यसेन, यांची मैत्री कशी होती आणि यांचं आयुष्य कशा प्रकारे एक वळण घेतं, वृषाली कशा प्रकारे त्याच्या आयुष्यात त्याचं स्थान निर्माण करते, हे आता आपण पाहणारच आहोत मित्रांनो. हे कर्णाच्या आयुष्यात आलेला कर्ण आता नुसतं कर्ण नव्हता राहिला, कर्ण आता अंगदेशाचा राजाही झाला होता. त्यामुळे मित्रांनो आता आपण ही पुढील कहाणी पाहूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. ठीक आहे मित्रांनो.